माझ्या गार्डनमध्ये भरपूर असे झाडं आहेत, पण सर्वात आवडतीचं जर फूल म्हणाल तर मधुमालतीचं आहे, जे इतकं सुंदर आणि खूप गुच्छाच्या स्वरूपात येतं. आणि आता बघा तुम्ही, भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत, पण उष्णतेचं प्रमाण इतकं आहे की झाडाची तेवढी काळजीही घ्यावी लागते. चला, ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा विषय आहे, तर भरपूर असं ऊन आहे आणि उन्हामध्ये आपण झाडांची काळजी कशी घ्यायची. तर बघा, आपल्या झाडांची जे पानं आहेत ना, ती आता पिवळी होत आहेत. तर आपल्या झाडाची एनर्जी वाया जाते, म्हणून आपण सगळी पानं पिवळी आहेत ती काढून टाकूयात. आणि बघा, पानं बघा कशी झाली आहेत. तर हे सगळे ना उन्हाचं प्रमाण आहे. उन्हामुळे पानं खराब होत आहेत. त्याचबरोबर पानांवर जो परिणाम होतो तसाच फुलांवरही होतो. तर बघा तुम्ही, थोडे थोडे फुलं पण आहेत, ते जास्त उन्हामुळे कसे खराब होत आहेत. काही असे छान उमलत आहेत, एकदम सुंदर असे, आणि काही उमलताना बघा असे मुरुजल्यासारखे होत आहेत. तर या प्लॅन्टला साधारणतः 3 ते 4 तास ऊन मिळेल अशाच ठिकाणी ठेवा. आणि जास्त 12 नंतरचं जे कडक ऊन आहे तेव्हा त्याला सावली मिळेल अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे सकाळचं ऊन आणि नंतर सावली, अशा ठिकाणी आपलं झाड एकदम छान व्यवस्थित फुले देईल. त्याचबरोबर आता उन्हाळ्यात भरपूर असे फुलं आणि कळ्या आलेल्या आहेत, गुच्छाच्या स्वरूपात आहेत. आता हे माझं 1 वर्षाचंच झाड आहे. मी मागच्या पावसाळ्यात लावलं आहे, अजून पूर्ण 1 वर्ष पण झालं नाही, तरी एकदम छान असं वाढलं आहे. तर याला मला वरती न्यायचं आहे, म्हणून मी त्याला काठीचा आधार दिला आहे. आणि त्याचबरोबर आणखीही वेलीसारखं मला वरती न्यायचं आहे. तर त्यावेळेस काय करायचं, हे जे खालचे जे आलेले फांद्या आहेत ना, ह्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. म्हणजे खालती जे फांद्या वाढतात त्याला वाढण्यापेक्षा आपल्या ह्या फांद्या वरती वाढतील, म्हणून आपण हे खालचे जे फांद्या आहेत ते काढून टाकूयात. आणि त्यानंतर तुम्ही साधारणतः दिवसातून याला 2दा पाणी द्या, गरज असेल तर. माती जर सुकत असेल संध्याकाळची पण, तर थोडंसं पाणी संध्याकाळी पण द्या, कारण याची जी माती आहे ही ओलावा थोडासा टिकून राहिला पाहिजे, जेणेकरून आपलं प्लॅन्ट उन्हाळाभर व्यवस्थित राहील, खराब होणार नाही. आणि खताचं जर म्हणाल तर आत्ता बऱ्यापैकी कुठलेही खत अतिउष्णतेत देऊ नका, की जेणेकरून उन्हाळा, त्यामुळे जास्त तापमान आणि खताने आणखीन गरमी तयार होते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं खत सध्या देऊ नका. पाण्याची काळजी घ्या आणि उन्हाची काळजी घ्या. भरपूर फुले मिळतील, त्याबरोबर आपले प्लॅन्ट हिरवेगार राहील. आणि तुम्ही बघू शकता, भरपूर अशा वेगवेगळ्या ज्या आहे ना त्या फांद्या पण आलेल्या आहेत आणि आपलं झाड पण एकदम सुंदर झालं आहे. तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, बाय.